नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मी पोलीस होणारच या विश्वासाने आपण मेहनत तर केलेलीच आहे आणि आपण आता देखील मेहनत करणार आहोत. मित्रांनो, नुकतीच झालेली जी काही सांगली येथे जी पोलीस भरतीची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या प्रश्नांचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत. नेमकी या प्रश्नांची अचूक उत्तरं काय असणार आहेत आणि ही प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवली पाहिजेत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, या सर्वांचा आज आपण सविस्तर असा अभ्यास आपण आज करणार आहोत. मित्रांनो, बघूयात नुकतीच झालेली जी काही सांगली येथे 21 सप्टेंबर 2021 ला जी परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये नेमके चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत त्याविषयी आपण आज बघूयात. आपल्याकडे ही प्रश्नपत्रिका आहे, ए सेट आपल्याकडे आहे. एकूण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 100 प्रश्न होते आणि त्याला 100 गुण होते. आता नेमके ह्या परीक्षेमध्ये किती प्रश्न आपल्या चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञानात आलेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय याविषयी आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, 13वा प्रश्न सर्वांना माहित असावा. 13वा प्रश्न हा आपला सामान्य विज्ञानाचा प्रश्न होता. त्याविषयी आपण आज डिस्कस करूयात की हा 13वा प्रश्न नेमका काय आहे. आपण बघूयात की पायरोस्ट्री लालजी या वृक्षाचे शोध कोणी म्हणजे कोठे लागला आहे. पुन्हा वाचतो, पायरोस्ट्रिया लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागलेला आहे. हे नुकतंच घडलेलं आहे, कारण की अंदमान येथे ह्या वृक्षाचा शोध लागलेला आहे आणि हे जे वृक्ष आहे हे वृक्ष कॉफी या वर्गात मोडतं. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, महत्वाचं आहे की हे जे आपलं पायरोस्ट्री लालजी, मी पुन्हा वाचतो की पायरोस्ट्री लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागलाय, नुकतीच घडलेली घटना आहे आणि या वृक्षाचा शोध जो आहे तो अंदमान येथे लागलेला आहे. अंदमान येथे हा वृक्षाचा शोध लागलेला आहे आणि हे वृक्ष कॉफी या वर्गामध्ये मोडतं. त्यामुळे नुकताच ही घटना झालेली आहे आणि हा प्रश्न चालू घडामोडी आणि सायन्स या दोघांचा एक मिक्सअप आहे आणि म्हणून तो प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि आपण बघितलंय की वृक्षांचं आपण क्लासिफिकेशन आपण सुद्धा करू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो, वनस्पतीचे वर्गीकरण. त्याविषयी जरी हा अतिशय महत्वाचा टॉपिक सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, ह्याच आपण बघू शकतो की हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या खाली अजून एक प्रश्न आहे की 14वा प्रश्न काय आहे बघूयात. यापैकी कोणता चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही. महत्वाचा आहे. आता जीवनसत्वावर त्यांनी प्रश्न विचारलाय. आपल्याकडे दोन प्रकारचे जीवनसत्व असतात, एक असतं पाण्यात विरघळणारं आणि एक असतं मेदामध्ये विरघळणारं, ज्याला आपण काय म्हणतो, चरबी विद्राव्य देखील म्हणतो. हे दोन जीवनसत्व नेमकं कशा पद्धतीने त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो त्याविषयी आपण आज बघूया. त्यांनी प्रश्न विचारलाय की यापैकी कोणता चरबी विद्राव्य म्हणजे मेदामध्ये विद्राव्य असा कोणता जीवनसत्व नाही, त्यांनी म्हटले नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला माहित असायला हवं की मेदामध्ये कोणतं जीवनसत्व विरघळतं किंवा विद्राव्य होतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पहिला आहे जीवनसत्व ए, त्यानंतर आहे जीवनसत्व डी, त्यानंतर आहे जीवनसत्व ई आणि शेवटचं आहे जीवनसत्व के. हे चार जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात. कोणकोणतं पुन्हा सांगतो, ए, डी, ई, के. आता आपण एलिमिनेशन मेथडने जाऊयात. बघा, आपल्याकडे इकडे जीवनसत्व ए आहे, त्यामुळे हे जीवनसत्व मेदामध्ये विरघळतं. त्यांनी प्रश्न विचारला की कोणतं जीवनसत्व मेदामध्ये विरघळत नाही, पण हे आहे त्यामुळे हे येणार नाही. जीवनसत्व डी पण आहे इकडे, त्यानंतर जीवनसत्व के पण आहे इथे, त्यामुळे जीवनसत्व ए, डी आणि के इथे येणार नाही. इथे ऑप्शन आपल्याला काय दिसतोय, जीवनसत्व सी. मित्रांनो, जीवनसत्व सी हे पाण्यामध्ये विरघळतं. मी पुन्हा सांगतो, जीवनसत्व सी हे पाण्यामध्ये विरघळतं आणि अजून एक जीवनसत्व आहे जे पाण्यामध्ये विरघळतं, त्याला आपण म्हणतो बी कॉम्प्लेक्स. मी पुन्हा सांगतो, बी कॉम्प्लेक्स, जे पूर्ण बी या गटातले जेवढे काही जीवनसत्व आहेत ते सर्व जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात आणि सी देखील पाण्यामध्ये विरघळतो. पण त्यांनी प्रश्न विचारला होता की यापैकी कोणता चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे जीवनसत्व सी. हे चरबी किंवा मेदामध्ये विरघळत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व सी. मित्रांनो, पुढे बघूयात आपण त्यांनी काय म्हटलेलं आहे, अतिशय महत्वाचा आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे आपला 15वा प्रश्न. तो देखील आपल्याला खूप जास्त महत्वाचा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नीट बघाल तर आपल्याला तुमच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं मिळणार आहेत. 15वा प्रश्न मित्रांनो, सायटोकायनिन स्ट्रॉम कशाशी संबंधित आहे. हा देखील प्रश्न चालू घडामोडी आणि विज्ञानाशी आपण एकरूप करू शकतो. का सांगतो मित्रांनो, का, कारण की सायटोकायनिन स्ट्रॉम हे कशाशी संबंधित आहे याचं साधं आणि सरळ उत्तर असणार आहे कोरोना रोग.
किंवा तो बघा, तुम्हाला ज्यावेळेस आपण स्टॉर्म म्हणतो त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हे तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा अजून काय असेल, पण लक्षात ठेवा मित्रांनो, सायटोकाईन स्टॉर्म हे कोरोनाशी संबंधित आहे. हे कशाशी संबंधित आहे? कोरोनाशी संबंधित आहे. आता हे सायटोकाईन स्टॉर्म नेमकं असतं काय, त्याविषयी आपण डिस्कस करू. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स असतात, त्यांना आपण रसायन म्हणतो, आणि त्या रसायनांमधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच काय, सायटोकायनिन. आणि हा जो सायटोकायनिन असतो, ज्या वेळेस ह्याचं जास्त प्रमाण होतं आणि हा काय करतो, आपली जी फुफ्फुस असतं त्या फुफ्फुसामध्ये एखाद्या वादळाप्रमाणे काम करतो, कारण की ह्याचा आपण असं म्हणू शकतो की जास्त प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि त्यामुळे वादळाप्रमाणे काम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ताप म्हणा, थंडी म्हणा, ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सायटोकायनिन स्टॉर्म हा कोरोना रोगाशी संबंधित आहे. आणि सर्वांना माहिती आहे की कोरोना रोग देखील हा फुफ्फुसाशी संबंधित आहे. म्हणूनच हा प्रश्न त्यांनी आता विचारला होता. चालू घडामोडी आणि सायन्स याचं हे काय आहे, मिक्सचर आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून एक प्रश्न त्यांनी विचारलाय, तो म्हणजे चालू घडामोडीवर प्रश्न आपण वाचूयात. मित्रांनो, काय दिलाय की स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? चालू घडामोडी आहे. सर्वांना माहिती आहे की गुजरातमध्ये जे आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक पुतळा आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणलं आहे. त्याची उंची त्यांनी विचारली आहे. तर हा खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि हा आपण पाठच केला पाहिजे. असे जे जे एकदम हॉट टॉपिक्स असतात आणि त्या टॉपिकवर जी काही फॅक्च्युअल डेटा असतो, तो सगळा फॅक्च्युअल डेटा आपण पाठच करायला हवा. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे 182 मीटर. मी पुन्हा सांगतो, 182 मीटर उंचीचं काय आहे आपल्याकडे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. अतिशय फॅक्च्युअल प्रश्न, यामध्ये एवढं काही डिस्कशन करण्यासारखं नाहीये. जर तुम्ही हे उत्तर ठीक केलं असेल तर नक्कीच तुम्हाला हा मार्क्स मिळणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो, पुढे आपण बघूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय. आता पुढे देखील हा आपल्याकडे प्रश्न आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 19वा, सगळ्यात महत्वाचा आहे. नुकतीच झालेली घटना आहे की भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या, मग त्या औरंगाबाद असेल, नवी मुंबई असेल किंवा मग कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, ह्या परीक्षांमध्ये देखील सरन्यायाधीशवर प्रश्न विचारलेत. त्यामध्ये प्रश्न विचारले होते की भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण होते, भारताचे 47वे सरन्यायाधीश कोण होते, त्यांचा कार्यकाल कसा होता, असे त्यांनी आलटून पालटून प्रश्न हे सरन्यायाधीशावर विचारलेले आहेत. आणि हे चालू घडामोडीशी संबंधित आहे, कारण नुकतेच आपले भारताचे 47वे सरन्यायाधीश यांना आपण पदमुक्त केलेलं आहे. ते कधी केलेलं आहे? 23 एप्रिल 2021 ला ते पदमुक्त झालेत. आणि त्यांच्या जागी भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून NV रामन्ना यांची आपण नियुक्ती केलेली आहे. ती नियुक्ती आपण कधी केलेली आहे? 24 एप्रिल 2021 ला. त्यामुळे मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे NV रामन्ना हे सध्याचे 48वे भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्यामुळे हा देखील प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, येणाऱ्या अजून पोलीस भरतीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे त्या परीक्षांना देखील सरन्यायाधीशांवर प्रश्न विचारला जाईल, कोरोनावर प्रश्न विचारला जाईल किंवा टोकियो ऑलिम्पिक वर देखील प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की जी विद्यार्थी काय करतायत, पोलीस भरतीची तयारी करतायत, त्यांनी हे प्रश्न, हे आपले हातचे प्रश्न आहेत किंवा हातचे मार्क्स आहेत, ते हातचे मार्क्स आपण घालवता कामा नयेत. याचा सविस्तर आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्यामुळेच आज आपण काय करतोय, प्रश्नांचं विश्लेषण घेण्याचं कारण असं, रिपीटेड जे प्रश्न विचारतात त्या रिपीटेड प्रश्नांचा आपल्याला नीट आणि सविस्तर असा अभ्यास करायलाच हवा. चला मित्रांनो, पुढे जाऊया. त्यांनी काय म्हटलंय, पुढे देखील महत्वाचे असे काही आपले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक आपण 35वा बघणार आहोत मित्रांनो, जो की अतिशय महत्वाचा आपल्याला असणार आहे. तो 35वा प्रश्न आपण बघूया त्यांनी काय विचारलंय. बघा मित्रांनो, 35वा प्रश्न काय आहे, आपला जो काही 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? सर्वांनाच माहिती आहे की नुकतंच 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते जयंत नारळीकर. मी पुन्हा सांगतो नाव, जयंत नारळीकर हे काय होते, ह्या 94व्या मराठी साहित्य संमेलनाचे काय होते, हे अध्यक्ष होते. त्यामुळे हे महत्वाचं आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर, ज्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये भरघोस असं योगदान दिलेलं आहे, असे ते जयंत नारळीकर. ते काय होते, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. प्रश्न आहे 39वा, आपण बघूयात की अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पुन्हा महत्वाचा आणि अतिशय साधा आणि सोपा.
अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार क्रीडा व खेळ या क्षेत्राशी संबंधित आहे. आपण ऑप्शन्स बघूयात मित्रांनो. क्रीडा आहे, साहित्य आहे, विज्ञान आणि अर्थशास्त्र. तर यापैकी आपला जो योग्य आणि अचूक पर्याय असणार आहे तो असणार आहे क्रीडा, कारण अर्जुन पुरस्कार क्रीडा व खेळ या क्षेत्राशी संबंधित आहे. जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला असा प्रश्न आला की आपला जो काही पद्म पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्राशी आहे, तर तो समाजकार्य म्हणा किंवा कला म्हणा किंवा अजून काही क्षेत्राशी संबंधित असू शकतो, किंवा द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी आहे, तो देखील क्रीडा क्षेत्राशी आहे. पण तो आपले जे कोच असतात, जे आपल्याला शिकवतात, त्यांना तो दिला जातो, हे देखील तुम्हाला माहित असायला हवं. किंवा मेजर ध्यानचंद हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कशाशी संबंधित आहे हे देखील, म्हणजे हे जे पुरस्कार आहे याचं तुम्हाला थोडीफार तरी तुम्हाला माहिती असायलाच हवी, तुम्हाला कल्पना असायलाच हवी. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान या घटकावर सांगली जिल्हा पोलीस भरती 2019 ही नुकतीच 21 सप्टेंबर 2021 ला पार पडली आणि त्या परीक्षेमध्ये हे चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञानावर जे प्रश्न आले त्या प्रश्नांचं आज आपण सविस्तर विश्लेषण बघितलंय. मित्रांनो, अजून तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या जेवढ्या काही पोलीस भरती असणार आहेत त्या सर्व पोलीस भरतीचं जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे, मग ते सायन्स असू म्हणजे सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, जी के असू देत, त्यामध्ये इतिहास, आपलं राज्यशास्त्र असू देत किंवा मराठी असू देत किंवा मॅथ्स असू देत, रिझनिंग असू देत, त्या सर्वांचं जे विश्लेषण आहे प्रश्नांचं ते आपल्या टिक्कर मराठी चॅनलवर होणार आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सहज उपलब्ध होईल. धन्यवाद मित्रांनो.